आदरणीय मारुती तांडेल आणि यशवंत कुरंगळे यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। मारुती तांडेल, यशवंत कुरंगळे आणि आमचे सचिन तांडेल यांचे काका पांडुरंगजी तांडेल यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। पांडुरंगजी तांडेल यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। मारुती तांडेल आणि यशवंत कुरंगळे आमचे मामा, या मामा आपण पण आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत। हे षटक झाल्यावर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत। जरा एक षटक आपण थांबूया। अलंकार इथेच बसा, तोपर्यंत जाऊया समालोचन कक्षामध्ये। हॅलो हॅलो, सुस्वागतम, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत। सोनाई प्रतिष्ठान चषकामध्ये आपण आहोत, शेवटची रात्र आणि स्ट्रायकर एंडला आहे। आज ज्याने 18वी बाईक पटकावले मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडे। पहिलाच बॉल पाठ टाकला होता, हलक्या हाताने चेंडू वळवलाय। सावकाश, थोडं सावकाश खेळा, हीच एक विनंती सर्व खेळाडूंना। धावसंख्येचा श्री गणेश झालाय। वंशिका आरोही 11 वेताळदेव चांबारली। खरं तर या क्रीडांगणावरचे ते राजे आहेत आणि त्यांच्या विरोधात सिद्धिका 11 RMP उसाटणे, या दोन संघादरम्यानचा हा महत्त्वाचा सामना इथे रंगतोय। पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा केलाय। ओमकार माफी असावी, मयूर जांभळे आणि रजत मुंडे ही सलामीची जोडी आहे। पहिलं षटक टाकतोय तो अमर हिळाल। पनवेलच्या बाउंड्रीवरती म्हणजे मलंगडच्या अगदी पायथ्याशी असलेलं हे गाव। आझाद मीर यांचंही स्वागत आहे। मी आझाद मीर साहेबांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये यावं। आझाद मीर, वेलकम। प्रमोद खारकर यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। प्रमोद खारकर, या प्रमोदजी, वेलकम। पवन पार्टे यांच्याकडून चांबारली टीमसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत। चांबारली वंशिक आरोही 11 वेताळ चांबारली, थँक्यू। बॅटची कडा घेतले, बॉल निघालाय तो थर्डमॅनच्या दिशेने। दोन फिल्डरच्या मधोमध हा चेंडू निघाला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल। मयूर जांभलेच्या बॅटमधून हा नशीबवान चौकार। थँक्यू। 6 धावा झाल्यात मयूर जांभळे आणि रजत मुंडे। रजत जेव्हा जेव्हा खेळतो या क्रीडांगणावरती तेव्हा प्रेक्षकांची गर्दी अचानकच्या क्रीडांगणावरती नेहमी असते। हो, बॉल जस्ट उडवायचा होता, बॅकवर्ड पॉइंट आणि गली रिजन मध्ये हा चेंडू पडला। मयूर जांभळेला दुसरी धाव घ्यायची, परंतु रजतने त्याला थांबवलंय। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथेही तो बचावलाय। एक धाव जोडली जाणार, धावसंख्या ती मात्र 7। लकी ड्रॉ चालू झालाय, त्याचे कुपन स्टेजच्या उजव्या हाताला आहेत। या स्पर्धेमध्ये जेवढे निर्धाव चेंडू टाकले जातील तेवढ्या खुर्च्या आदिवासी लोकांना वाटप करण्याचा निर्णय सोनाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षांनी सर्व अर्थातच सचिनजी तांडेल साहेबांनी घेतलाय। हा महत्त्वाचा निर्णय या स्पर्धेतील। गेल्या वर्षी त्यांनी गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना जेवढे डॉट बॉल पडले होते तेवढ्या वयांचं वाटप केलं होतं आणि विदाऊट डोनेशन असलेली स्पर्धा आहे आणि मैदानात खेळतोय। सलग 3 वर्ष ISPL ची फायनल खेळणारा रजत मुंडे। धावसंख्या 7। फुल टॉस वळवलाय स्क्वेअर लेगला, रज्जोच्या बॅटमधून स्क्वेअर लेगला षटकार। क्लिअर आहे बा। खरं तर याच क्रीडांगणावरतून ज्याने सुरुवात केली, चांबार्ली गावाला बिलॉंग करतो आणि ISPL सारखी दर्जेदार क्रीडा स्पर्धा भारताची, त्या स्पर्धेमध्ये सलग 3 वेळा फायनल खेळलाय। फटका फसलेला आहे क्षेत्ररक्षक, परंतु दूरवरती आहेत। टप्पा पडल्यानंतर उसळी घेतल्या आणि चकमा दिलाय चेंडूने। नशिबाची साथ पुन्हा एकदा चांबार्लीच्या बाजूने। बॉल सीमारेषा पार, आणखी एक चौकार। पाच चेंडू आणि 17 धावा झाल्यात। अमर हिलालच्या विरोधात जोरदार आक्रमण केलंय ते रजत मुंडेने। पॉवर प्लेचं एकमेव षटक आहे, कारण 4 षटकांचा सामना।
प्रेक्षकांची गर्दी तुडुंब भरलेली आहे आणि अचानकचं हे भव्य आणि ऐतिहासिक मैदान आहे जिथे प्रेक्षकांची कधीच कमी नाही आहे आणि सुप्रीमोचे आयोजक सध्या मंचावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. त्यांच्या स्पर्धेने या क्रीडांगणाला रायगडची पंढरी बनवली. क्या बात है, व्हाट अ इम्पॅक्ट. मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडेच्या बॅटमधून मिडविकेटला षटकार. धन्यवाद डीजे. या अगोदरचा पण सामना आपण बघितला समीर, जो भातान विरुद्ध कामोठेचा सामना झाला होता, त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. मी अतुल साळुंके यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. या अतुल साळुंके साहेब, अतुल साळुंके साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येणार आहे आणि हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जातंय ते अलंकारला, ज्यानं शेवटच्या षटकामध्ये 7 धावा आवश्यक होत्या, मात्र 7 धावा त्यांनी डिफेंड केल्या. जबरदस्त गोलंदाजी केली आहे ती अलंकार. काय त्यावेळेला जेव्हा 7 धावा आणि तुझ्या हातामध्ये चेंडू दिला, काय वाटत होतं? 6 बॉल 7 गेलेलीच मॅच होती तसं बोलायला गेलं तर, पण मला माझ्यावर कॉन्फिडन्स होता ते मी करून दाखवलं. आणि रनआउट ज्या वेळेला विकेट गेली त्यावेळेला कसं वाटलं? तेव्हा बोललो, तेव्हा 1 बॉल 2 राहिले होत्या, तेव्हा बोललो मी डिफेंड करीनच 1 बॉल 2. आणि नक्कीच त्याने डिफेंड केला आहे. त्याला इथे सन्मानित करण्यात येत आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अलंकार भोईर याला देण्यात येतोय. अलंकार भोईर, तुझं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या बॅटिंग करत असताना वंशिका आरोही 11, वेताळदेव चांबार्ली संघाच्या सिद्धिका 11, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणेच्या विरोधात 23, बिनबाद 23 आहेत आणि रजत मुंडेच्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल आले. मयुरीच्या बॅटमधून देखील 1 चौकार आलाय. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा आणि उसाटणे तर वेळेच्या बाबतीत अगदी काटेकोर आहे, कारण अनिलजी ढोपरी सध्या शॉर्ट फाईन लेगला आहेत. त्यांच्या इथे जेव्हा स्पर्धा असते तेव्हा 12च्या 12 संघ अगदी वेळेत खेळतात, म्हणून त्यांना विनंती आहे की वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. अजय भंडारी दुसऱ्या षटकात. हो, खोलात टाकलेला बॉल हलक्या हातानं फक्त पुश करण्याचा प्रयत्न मयूर जांभळेकडून. त्याला ठाऊक आहे की रजत मुंडे जेवढा स्ट्रायकर एंडला येईल तेवढंच चांगलं आहे. सिंगल घेतले, स्कोर झालाय तो 24. क्रिकेटमध्ये अनेक अपघात झालेत. टिके माळी सर, स्टीव्ह स्मिथ जेव्हा आला तेव्हा तो लेग स्पिनर होता, परंतु त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा फलंदाज तयार झाला. रजत मुंडेच्या बाबतीत पण तेच आहे. जेव्हा चांबार्लीकडून खेळायला सुरुवात केली तो ॲज अ बॉलर म्हणून टीममध्ये आला होता, परंतु आता महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा एक सुपरस्टार फलंदाज चांबार्ली गावाने दिलाय. धावसंख्या झाल्यात त्या 24. अजय भंडारीला थांबवावं लागेल. हे खरं तर बॅटल पाहायला मजा येईल. एका बाजूला प्रमुख अस्त्र गोलंदाजीतला चांगला एक ऑलराऊंडर उसाटणे संघाचा अजय भंडारी आणि त्याच्या विरोधात रजत मुंडे. प्रोफेशनल क्रिकेट एका बाजूला, परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळत असताना प्रत्येक खेळाडूवरती एक दबाव असतो. तो दबाव अजय भंडारीच्या विरोधात खेळत असताना रजत मुंडे कसा हाताळेल हेच पाहायचे. इम्पॅक्ट, व्हॉट अ ग्रेट इम्पॅक्ट. टायमिंग जबरदस्त आहे. रजत मुंडेने पुन्हा बॉल पाठवलाय वाडिश लॉंगॉन आणि मिड विकेटच्या दरम्यान. दे घुमाके षटकार. समीर, जसजसे षटकार जात आहेत तसतसे विशाल मुंडे आणि रोहित मालकर इकडे खुश होत आहेत, कारण त्यांनी टीम पॅक केलेली आहे. वंशिका विशाल मुंडेंची मुलगी आहे, तर आरोही रोहित मालकर यांची पुतणी, त्यांच्या नावानं ही टीम आहे. अजून एक आवाज आलाय तडाखा. सलग 3रा षटकार रजत मुंडेच्या नावावर. षटकार. बोर्ल्याचे जयराम पाटील यांनाही विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावं. त्यांचं स्वागत. षटकार आणि धावा झाल्या त्या 36. सलग 3 षटकार मारलेत आतापर्यंत रजत मुंडेने. 6 चेंडू 29 वरती खेळतो आणि आज पहाटेच त्याला 18वी बाईक मिळाली. रेकॉर्ड्स येते, रेकॉर्ड्स आपल्या प्लेअरचे. टेनिस बॉल क्रिकेट किती दर्जेदार झालेलं आहे, म्हणूनच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ISPL मध्ये 2.5 कोटी बेस्ट प्राइज असलेली आपण पॉर्शे कार पाहिली. कदाचित पुढच्या वर्षी तुम्ही मर्सिडीज बेन्झ पाहाल पनवेलमध्ये सिरीजला. क्या बात, व्हॉट अ ग्रेट शॉट. सलग 4था मारला रज्जोने.
बॉल वाडीच लॉंग ऑन सीमारेषा पार, चांबारलीचा धमाका षटकार. मुंडेचा तडाखा सोसावा लागतोय तो सरसेनापतीला, कारण या टीमचा सरसेनापती अजय भंडारी पाठ डाऊन द ग्राउंड मारला आणि बॅटचा स्विंग पा किती दर्जेदार आहे तो रजत मुंडेचा. सलग 4 मारले, स्कोर जाऊन पोहोचलाय तो 42 वरती. दुसरं षटक चालू आहे. 10 बॉल मध्ये 42 कुठल्या, 4 ओव्हरची मॅच आहे. हो 5वा मिड विकेटला सलग 5वा मारला रजत मुंडेने. प्रेक्षकांचा टाळ्यांचा कडकडाट. षटकार. गोलंदाज करणार तरी काय करणार टीके माळी सर. ISPL ची फायनल सलग हो. 3 सीझनला तो खेळलाय. नाही नजर मेले. क्लासिक क्रिकेटचा दर्जा आणि क्रिकेटचा क्लास आपल्याला बघायला मिळाला, म्हणून 1000 रुपयांचं पारितोषिक रजत मुंडेसाठी पवन पाटे यांच्याकडून आलेलं आहे. 48 धावा झाल्यात. 11 चेंडूंमध्ये 48 कुठल्यात, त्यामध्ये 8 बॉल 41 वरती खेळतोय तो रजत मुंडे. युवराज सिंगचा रेकॉर्ड प्रत्येकाला माहिती आहे. 12 बॉल 52 ते अर्धशतक. डर्बनला 6 बॉल 6 षटकार मारले होते. रजत मुंडे ते 6 बॉल 6 षटकार मारेल की अनिल ढोपरी आणि त्यांची संपूर्ण कंपनी एकवटले त्यांना थांबवायचे. जसा अजय भंडारी सरसेनापती आहे त्याच्या विरोधात आक्रमण केले, कारण प्रत्येकाला ठाऊक आहे की सरसेनापतीला गारद केला तर लढाई पूर्ण जिंकता येते. आणि एकदा मला आठवतंय टीके माळी सर, रजत मुंडेची मी जेव्हा बाईट घेतली होती या क्रीडांगणावरती, तेव्हा त्याने सांगितलं होतं की अचानकची पब्लिक हा माझा खरा सोर्स आहे. जेवढी पब्लिक तेवढी माझी बॅटिंग चांगली. नाही, त्या हे घरचं ग्राउंड आहे एक प्रकारे त्याचं. या मैदानावर त्यानं सुरुवात केली आहे व्यावसायिक क्रिकेटला, आणि याच मैदानावरचे प्रेक्षक आता इकडे आजूबाजूला होते ना, ते बघा सगळे आता मॅच मध्ये आलेत, समोर आलेत. रोखावं लागेल उसाटणे टीमला ते रजत मुंडेला. 8 बॉल 41 ची इनिंग साकारतोय. संघाची धाव संख्या 48. सलग 5 बॉल मध्ये 5 षटकार मारलेत. अजय त्याला थांबवेल का रजत मुंडेला. फिल्डिंगचा सेटअप पा ऑन साईड पूर्णपणे पॅक केले रजत मुंडेसाठी. थोडी चाचपणी करत असताना 30 सर्कलमध्ये एक्स्ट्रा कव्हर लाईक प्लेअर आहे, त्याचबरोबर शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन आणि पॉइंट लाईक फिल्डर. वेगवान चेंडू, पंच इशारा करतात, पाहूया त्यांच्याकडे नजर आहे. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव, तर तो कन्झिक्युटिव्ह सिक्सर जो होता तो आता बचावलाय. सिंगलने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल. 49 वर दबाव नक्कीच आहे. अजयला ठाऊक आहे या मॅच मध्ये जर का मुसंडी मारायची असेल, 0 पासून हिरो व्हायचं असेल तर रजतची विकेट. 49. स्वीप मारण्याचा प्रयत्न, चकला बॅटर, चकला इथे विकेट कीपर, डायरेक्ट हिट झालाय, परंतु रजत काही दुसरी धाव घेणार नाही, कारण एक घेऊन तो येईल पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय 25च्या सरासरीने. वंशिका आरोही 11 वेताळदेव चांबारली संघाची धाव संख्या झाले बिनबाद 50. नात का करायचं नाही, तर समाजसेवेच्या बाबतीत सोनाई प्रतिष्ठानने खरोखरच अचूक कामगिरी केलेली आहे. गेल्या वर्षी सर मला अनुभव आहे की मी सहज म्हटलं की डॉट बॉल टाकले तर जे गोरगरीब गरजू विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही वया द्याल का. तिकडनं लगेचच सचिन तांडेल म्हणाले की आम्ही नक्की देऊ. एक पट नाही, आतापर्यंत किती आलेत मयूर पाटील डॉट बॉल. मगाशी काहीतरी 248 50 काहीतरी बोलत होता. तो क्रिकेटमध्ये सही होऊ शकतो. आता सध्या स्कोरर नवीन आलाय. धावसंख्या झाल्या त्या 50. आणि यंदाच्या वर्षी सुरेश म्हात्रे साहेब जेवढे डॉट बॉल पडतील तेवढं सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी लोकांना खुर्च्या मात्र देण्यात येतील. खुर्च्या हा महत्त्वाचा निर्णय सोनाई प्रतिष्ठानने केला. आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 274 निर्धाव चेंडू पडलेत. याचा अर्थ कदाचित ते डबल ट्रिपल त्याहीपेक्षा अधिक आदिवासी लोकांना खुर्च्या देऊ शकतील. कारण मुख्य कारण एकच आहे, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घेतलेला हा सोनाई प्रतिष्ठानचा निर्णय. 2 ओव्हर 50 धावा धाव फलकावर. गोलंदाजीसाठी आलाय, रोखायचे ते रजत मुंडेला. मोठा प्रश्न आहे समोर की रजत मुंडेला थांबवायचं कसं, जो खेळतो 9 बॉल 41 वर. समोर खेचलाय, लॉंग ऑनचा फिल्डर फक्त पाहतच राहील. बॉल प्रेक्षकांच्या भेटीला, रजत मुंडेचा चमत्कार षटकार.
यानंतर होणारा सामना न्यू गोल्डन पोसरी विरुद्ध जासई. न्यू गोल्डन पोसरी विरुद्ध जासई. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस घेणार आहोत. आपण कृपया टॉससाठी स्टेजवर या. 47 वरती खेळतो रजत मुंडे. 10 बॉल 47. टीमची धाव संख्या अब तक 56. तुटून पडला अक्षरशः गोलंदाजांवरती तो रजत मुंडे. हो बाकफुटला जाऊन पंच केलाय डीप कव्हर मध्ये. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घ्यायची. मयूरने स्ट्राईक सोडले परंतु तो कदाचित असं वाटलंय की पोहोचलाय, एकच धाव मिळेल. बऱ्याच वेळानंतर मात्र ही सिंगल घेतले. बचावलाय तो गोलंदाज. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल. वंशिका आरोही 11 वेताळदेव चांबारली संघाचा 57 वरती 57. 4 षटकांचा हा सामना आहे आणि तिसऱ्याच ओव्हरचा फक्त दुसरा चेंडू टाकला गेलाय आणि चांबारली टीमची धाव संख्या ती 57. धावांचा हाहाकार. खरं तर या क्रीडांगणावरती मला अद्यापही आठवतंय सुप्रीमो चषकामध्ये सुधीर तांडेल यांची गोलंदाजी आम्ही भेदक पाहिलेली आहे. 2 वेळा मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्याने जिंकलाय. हे क्रीडांगण खरं तर गोलंदाजांना नेहमी लाभदायक ठरलंय परंतु याच क्रीडांगणावरती रजत मुंडेचा हाहाकार सोसावा लागलाय तो उसाटणे टीमला. त्याला थांबवावं लागेल. मोठा प्रश्न आहे परंतु त्या प्रश्नाची उकल उसाटणे टीमला नक्कीच करावी लागेल. 57 धावा. पुन्हा फुल टॉस वळवलाय बॉल स्क्वेअर लेगला. मयूरला ठाऊक आहे आपल्याला फक्त एकच घ्यायचे, रजत मुंडेला स्ट्रायकर एंडला आणायचे. काल अभिषेक शर्माची फास्टेस्ट 50 झाली. त्या अगोदर न्यूझीलंडच्या फिनची फास्टेस्ट सेंचुरी झाली. आता या क्रीडांगणावरती फास्टेस्ट 50 रजत मुंडेची होईल का? प्रेक्षकांच्या आवडतीचा हा फलंदाज आहे. याच क्रीडांगणावरतून त्याने सुरुवात केली. भारत देशाच्या बाहेर खेळला. भारत देशातील सर्वाधिक टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळला. अनेक स्पर्धांमध्ये 50 असतील मोठमोठे विक्रम नोंदवले. तो आज मैदानावरती खेळतो या सोनाई प्रतिष्ठान चषकामध्ये. 48 वरती खेळतोय तो रजत मुंडे. स्विच मारण्याचा प्रयत्न परंतु पंच इथे इशारा करतात व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतलाय ते रिव्ह्यू. तर तिसरे पंच तपासतील. निशांत माळी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. पाहूया आता निर्णय काय येतोय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय फिल्डिंग करणाऱ्या उसाटणे संघाने. नेक्स्ट मॅच असेल आपल्या घरेलू मैदानावरती खेळेल न्यू गोल्डन पोसरी आणि त्यांच्या विरोधात पारगाव जासई. हा जासई न्यू गोल्डन मात्र पोसरी खेळणार. आणि जासई दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण टॉससाठी या. ठीक पण आहे, आता उसाटणे संघाचे जे पाठीराखे आहेत थोडेसे निराश दिसतात. आमचे पॅकर नरेंद्र पाटील पण त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी निराशा दिसते आहे. इकडे विशाल मुंडे आणि रोहित मालकर हसतायत. खरं तर क्रिकेटमध्ये तुम्हाला 2 डाव मिळतात. हम्म. पहिला डाव हा चांबारलीचा चालू आहे फलंदाजीचा. एक डाव अजूनही येणं बाकी आहे. इट्स अ फेअर बॉल. तर रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. व्हाईट बॉल नाहीये, डॉट बॉल. चांगला निर्णय तिसऱ्या पंचांकडून. 59 धावा. स्विच अर्धशतक. सोनाई प्रतिष्ठान चषक. सचिनजी तांडेल समीरजी तांडेल साहेबांची स्पर्धा ज्या क्रीडांगणावरतून ज्या हिऱ्याने या क्रिकेटच्या अगदी पटलावरती आपलं नाव कोरलं, रजत मुंडेचं अर्धशतक. अभिनंदन. तेरा बॉल 52. 400च्या स्ट्राईक रेटने तुटून पडला तो गोलंदाजांवरती. संघाची धाव संख्या आहे ती 65. 62 धावा. बॅटची कडा घेतले, मागे चाललाय चेंडू. खरं तर या षटकात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की उज्ज्वल डोपरीने पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुद्धा उर्वरित 5 चेंडूमध्ये थोडंफार का होईना परंतु कंट्रोल नक्कीच केलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. चांबारली संघाची धाव संख्या आहे बिनबाद 63. नाही, जी आता 50 झालेली आहे रजत मुंडेची त्याच्यासाठी धनाजी जांभळे यांच्याकडून त्याला शुभेच्छा आलेल्या आहेत. आपले कॉमेंटेटर गोरक्ष पवार यांच्याकडून पण त्याला शुभेच्छा आलेल्या आहेत. या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. मी पुन्हा एकदा विनंती करतो न्यू गोल्डन पोसरी आणि जासई टीमच्या कॅप्टनना आपण टॉससाठी लगेच या प्लीज स्टेजवर. काय झालं मी तुम्हाला सांगतो. व्हाईट बॉल जो पकडला होता त्याची धाव आम्ही पकडली त्यामुळे मी अनाउन्समेंट केली परंतु ती व्हाईट बॉल जेव्हा कॅन्सल झाला ती एक धाव कॅन्सल झाली. तर रजत मुंडेचा स्कोर कार्ड आपण पाहतो आणि त्याच्या बॅटिंगची हायलाईट. हा स्विच हिटचा फटका आणि तिथे झालं होतं त्याचा अर्धशतक. 14 बॉल 53 वरती तो सध्या खेळतोय. शेवटचं षटक कितपर्यंत रोखून धरतील आणि हे सेलिब्रेशन रजत मुंडेचं अर्धशतक झाल्यानंतर.
लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी लॉंग रनअपने आलाय तो जितू मडवी. धावा रोखायचे हेच सर्वात मोठं लक्ष आहे ते जितू मडवीकडे शेवटच्या षटकात. हो बाउन्सर टाकायचा होता, टॉपेज घेतले, बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, तो देखील नॉन स्टॉप, सीमारेषा पार, चौकार. विदाऊट डोनेशन ही क्रीडा स्पर्धा आहे. सचिनजी तांडेल आणि समीरजी तांडेल साहेबांची सोनाई प्रतिष्ठान चषक. आणि इथे सामना चालू आहे उसाटणे विरोधात सांबारली. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या दरम्यान समोर स्क्रीनच्या दिशेने रजत मुंडेच्या बॅटमधून आणखी एक चौकार. संच्या डोक्यावरून मात्र हा फटका खेचला रजत मुंडेने. स्क्रीनच्या दिशेने चौकार. 71 झाल्यात. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत 17तील. पुन्हा पायातला बॉल, आय थिंक ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता आणि ते कॅच देखील ड्रॉप झाले. आजचा दिवस, अरे कोणता दिवस रजतचा नाही. कालच्या रात्रीपासून धुलाई करतोय. पहाटे त्याला बाईक मिळाली आणि आज सोनाई प्रतिष्ठानमध्ये तो खेळतोय. आणि त्याची वैयक्तिक धावा आपण पाहिल्या तर मागच्या मॅचच्या टार्गेट आहे 17 बॉल 63 वरती तो खेळतोय. आणि टीमची धावसंख्या 73, 73. भरधाव वेगानं गाडी धावते ती वंशिका आरोही 11 वेताळदेव चांभारली संघाची. परंतु मित्रांनो हा पहिला डाव आहे. दुसरा डाव येणं अद्यापही बाकी आहे. उसाटणे टीमची बॅटिंग अद्यापही बाकी आहे. 73. शेवटचे 3 चेंडू. समोर रजत. बॅटची कडा, बागे चालला चेंडू. पुन्हा नशिबाची साथ त्याला मिळते. परंतु आता फक्त एकच धाव मिळेल. फक्त एकच धाव. बिनबाद धावा झाल्यात त्या 74, 74. आणि आता स्ट्रायकर एंडला असेल तो मयूर जांभळे. नेक्स्ट मॅच न्यू गोल्डन पोसरी आणि त्यांच्या विरोधात मात्र खेळेल जासई, विठ्ठल रखुमाई जासई. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी या. मयूर पाटील आलाय. मी जासई संघाच्या कर्णधाराला विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी या. श्रीराम प्रभू श्रीरामचंद्रांचा बॅनर असलेला स्टेज आणि त्यांच्याच मूल्यांवरती आणि त्यांच्याच लास्ट टू बॉल 74. क्या बात आहे. शेवटच्या क्षणी जितू कडून चांगली गोलंदाजी. परंतु ही धाव नसेल तर मयूर जांभळे असेल पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला. सुरुवातीच्या पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 चौकार आले. त्यानंतर पुन्हा एकदा जितूने कंट्रोल केलं. हेच तर करायचं होतं पहिल्या षटकापासून. पहिल्या 2 ओव्हरमध्ये मात्र रजत मुंडेचा हाहाकार आपण पाहिला. 74 झाल्यात. 75च्या पलीकडे, 80 की त्याच्या आसपास की त्याच्या मागे. शेवटचा चेंडू या 17तील. धीम्या गतीचा बॉल शॉर्ट फायनिंगला. पुन्हा झेल सुटलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि शेवटी रजत मुंडे होतोय शेवटच्या चेंडूवरती बाद. धावा झाल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 74. परंतु मित्रांनो याच मैदानाचा राजा, ज्याने याच क्रीडांगणावरतून आपल्या चांभारली गावातून खेळत असताना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेटचा नेहमीच खेळ केलाय, त्या रजत मुंडेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होऊन जाऊ द्या. कमालीचा खेळलाय, कमालीचा तो रजत मुंडे. प्रेक्षकांची मनं त्याने जिंकून घेतली. फास्टेस्ट 50 त्याने मात्र या स्पर्धेत केली. असा रजत मुंडे माघारी परततोय आणि प्रेक्षकांची मानवंदना त्याने स्वीकारले. परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका. पहिल्या 17त रजत मुंडेची हाणामारी पाहिली. उसाटणे टीमचं डिशुम डिशुम बाकी आहे. तेही डिशुम डिशुम करतील आणि 4 ओव्हरमध्ये पाठलाग करायचे तो 75 धावसंख्येचा. इट्स ओव्हर टू टीके माळी सर. धन्यवाद समीर. एक जबरदस्त बॅटिंग आज आपल्याला आपल्याच रसायनीच्या वंडरबॉयकडून बघायला मिळाली. रजत मुंडेनं आज सगळ्या प्रेक्षकांना खुश केलेलं आहे. यानंतरचा होणारा जो सामना आहे न्यू गोल्डन पोसरी विरुद्ध जासई. पोसरीचे कॅप्टन मयूर पाटील इथे आलेले आहेत. मी जासई टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण लगेच कृपया स्टेजवर यावं. या जासई टीमचं कॅप्टन. पहिला चेंडू पडायच्या आत, म्हणजे आता या दुसऱ्या सत्रातला पहिला चेंडू पडायच्या आत जर जासईचे कॅप्टन आले नाहीत, आलेत वाटतं. या जासईचे कॅप्टन धावतच आलेले आहेत. जासई विरुद्ध पोसरी आज खडा जंगी ना. आज मयूर तुमचं
हार्दिक हार्दिक स्वागत. मयूरनं वासांबे प्रीमियर लीगमध्ये जबरदस्त मयूरची फलंदाजी, त्यानंतर गोलंदाजी, सगळं क्रिकेटमधली बॉलिंग बॅटिंग त्यांनी अतिशय चांगली वासांबे प्रीमियर लीगमध्ये केलेली आहे. जासईची कॅप्टन पण आलेले आहेत, वेलकम. विधी 11 न्यू गोल्डन पोसरी नवनाथ कोंडिलकर त्यांची या टीमचे ओनर आहेत. आणि जासई बाळाशेठ म्हात्रे, मेघनाथ शेठ म्हात्रे जे जासई टीमचे ओनर आहेत. टॉस केला जातोय. मी आदरणीय सुरेश दादा म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. खालापूर पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. टॉस कोण मागतोय? जासईवाले. हेड आलेला आहे. जासई हेड, कॉंग्रॅच्युलेशन. तुमचं काय घेणार? फील्ड करू. खरं तर वाईल्ड कार्ड एंट्री आहे तुमची, तुम्हाला मनापासून आम्ही धन्यवाद देतो. इथे खेळताना कसं वाटतंय? आयोजन तर खूप चांगलं आहे, धन्यवाद म्हणून आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली. फिल्डिंग घेतली, समोरची टीम न्यू गोल्डन पोसरी, याच्या अगोदर बऱ्याच वेळा आमने सामने झाले असेल, काय कितीमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावण्या प्रयत्नाचं रोखणं करू. कमीत कमी धावा मध्ये रोखण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. मयूर, हे मैदान तुझ्यासाठी काही नवीन नाही आहे. या मैदानावर खेळण्याचा आनंदच काय और असतो ना? नक्कीच नक्कीच. खूप छान इथं मैदान, हा आमचा आवडता मैदान आहे. आणि सचिन दादाने आम्हाला खेळण्याची संधी दिली. इतकं चांगला ग्राउंड केला आणि त्यांनी चांगले लाईटिंग आणि खूप छान आयोजन केलं आहे. सचिन दादा खरंच मनापासून आभार. त्यांनी एक चांगला उपक्रम आणि एक ते खुर्च्या वाटप हे ते सर्व म्हणजे एक उत्कृष्ट दराचं काम करत आहेत, ते समाजसेवा करत आहेत. त्यांचं मी आभार व्यक्त करतो. तुम्ही टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? आम्ही फिल्डिंग घेतली असते. आता बॅटिंग आली, किती स्कोअर कराल? 50-55 प्लस धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 50-55चं टार्गेट त्यांनी सेट केलेलं आहे. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. विधी 11 न्यू गोल्डन पोसरी विरुद्ध जासई. आज सगळा हायलाइट्स आहे. पहिला सामना झाला श्रीदत्त भातान आणि कामोठे. भातान संघ विजयी झालेला आहे. आणि आत्ता जो सामना सुरू आहे, वंशिका आरोही 11 वेताळ चांभारली विरुद्ध सिद्धिका 11 RMP उसाटणे. 75 रन्सचं लक्ष्य. आणि टीम ओनर इथे आहेत आमचे मुंडे, विशाल मुंडे. टीमचा परफॉर्मन्स कसा झाला तुमचा? एकदम मस्त. हीच आशा आहे मला त्यांच्याकडून, त्यांनी आता फिल्डिंगमध्ये पण व्यवस्थित परफॉर्मन्स द्यावा. रजत मुंडेची बॅटिंगबद्दल काय म्हणाल? त्याची बॅटिंग इज क्लास आहे. जेव्हा टीम पॅक करताना मी पहिल्यांदा अनिकेत मुंडेला कॉल केला की रजत मुंडे नक्की खेळणार आहे का. म्हणजे रजत म्हणून त्यांनी रजतवर पूर्ण विश्वास त्याचा होता आणि रजतनं तो सार्थकी विश्वास दाखवलेला आहे. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे जुडले जाणार आहेत देवेंद्र माळी. थँक्यू. धन्यवाद गुरुवर्य टिके माळी सर. आपण बघतोय पुन्हा एकदा काय झंझावत या ठिकाणी पाहिला होता. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं रजत मुंडे आज आपल्या गावच्या संघासाठी, आज आपल्या घरच्या मैदानावर, आपल्या रसानी परिसरासाठी खेळताना पुन्हा एकदा तोच आक्रमक या ठिकाणी खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. स्वप्नील राऊत आणि अमित शहा यांना मी विनंती करतो, आपण स्वागत कक्षामध्ये कृपया यावं. आपलं स्वागत इथे करण्यात येत आहे. स्वप्नील राऊत आणि अमित शहा व्यापारी असोसिएशनचे मेंबर आणि रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अमित शहा. स्वप्नील राऊत ग्रामपंचायतीचे माजी सदस्य. पहिला चेंडू मारलाय आणि पहिल्याच चेंडूवर चौकार जातोय. अमित शहा यांचा सन्मान करण्यात येतोय. समीर तांडेल अमित शहा यांचा सन्मान करतात. आणि या मैदानावर क्रिकेटच्या मॅचेस असल्यावर अमित शहांना घरी झोप पण मला असं वाटतं येत नसेल. ते या मैदानावर येणारच मॅचेस पाहण्यासाठी. त्यांचं स्वागत. आणि स्वप्नील म्हणजे काय, सगळेजण आम्ही त्याला जावेद म्हणतो, रसायनीचा जावेद. आणि स्वप्नीलचं पण इथे स्वागत करण्यात येत आहे. क्रिकेट खेळलेला एक चांगला खेळाडू आहे आणि राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये असलेलं व्यक्तिमत्व. स्वप्नील राऊत यांचं स्वागत. थँक्यू. तो बोलतोय पुन्हा एकदा सामन्यामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आपल्याला पाहायला मिळतंय. आणि विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता तो अनिकेत ढोपरीनं, परंतु दुसऱ्या चेंडूवर विकेट.
धन्यवाद डीजे. तर पाहतोय आपण या ठिकाणी सोनाई प्रतिष्ठान आयोजित ही शृंखला पाहायला मिळते. वर्ष दुसरं, परंतु आपण बघतोय सगळं काही सामावून घेतलंय या दुसऱ्या वर्षामध्ये. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी अगदी आपण बघतोय तीच दिमागदार सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण आपण बघतोय मागील वर्षी या ठिकाणी स्पर्धेचं स्वरूप एक मोठं स्वरूप होतं. यावर्षी बक्षिसाची रक्कम या ठिकाणी वाढवण्यात आली. तब्बल 1.5 लाख रुपये पहिलं पारितोषिक ठेवण्यात आलं. 7-7 चारही विजेत्या संघांना या ठिकाणी आपण बघतोय सर्वोत्कृष्ट खेळाडू असतील त्या संघाचे, चारही संघाच्या विजेत्या संघाचे त्या सगळ्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंना आपण बघतोय या ठिकाणी स्कूटी ठेवण्यात आली आहे. तर एकूणच एक स्पर्धेचं स्वरूप पाहायला मिळतंय. चांगला प्रयत्न. इथे मात्र आपण बघतोय पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर कमबॅक केलं रजत मुंडेनं. जी कन्सिस्टन्सी सुरुवातीपासूनच दाखवली आहे, अगदी गोलंदाजी असेल फलंदाजी असेल या दोन्ही क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत त्यांना आपल्या रसानी परिसराचं, चांबारली गावाचं नाव या ठिकाणी उंचावलंय. परंतु ती परिस्थिती आज आपण बघतोय या मैदानावर सर्व प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. रजत मुंडेचा खेळ पाहण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत. हा देवेंद्र, आत्ताच पनवेल खालापूर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य आदरणीय कृष्णाशेठ पारंगे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती देवीदास पाटील यांचंही इथे आगमन झालेलं आहे. ते आणि त्यांच्या समवेत आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय प्रदीप सांगळे युवा मोर्चा खालापूर, प्रणित सांगळे युवा मोर्चा खालापूर तालुका अध्यक्ष यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. आज शेवटची रात्र आपल्याला पाहायला मिळते आणि या शेवटच्या रात्रीमध्ये आपण बघतोय मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते. कारण आपण ही टुर्नामेंट पाहायला गेलं तर सचिनदादा तांडेल, समीरदादा तांडेल असतील, एकही विदाउट डोनेशन आपल्याला ही टुर्नामेंट पाहायला मिळते. सगळे मान्यवर आज या स्पर्धेसाठी व्हिजिट या ठिकाणी देण्याचा नक्कीच प्रयत्न करतील आणि त्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळतंय आज स्टेज सुरुवातीपासूनच भरलेलं पाहायला मिळतंय. प्रेक्षकांची गर्दी देखील तितकीच पाहायला मिळते कारण अ गटातील सगळे संघ आहेत. मागचा सामना आपण बघितला होता, बाताण संघानं अवघ्या एका धावेनं जिंकला होता. परंतु कामोटे संघ, ज्या संघानं पहिल्या षटकामध्ये 27 धावा जमा केल्या होत्या आणि तो संघ मात्र एका धावेनं पराभूत झाला होता, चांबारली. आणि इथे मात्र लगावलाय टोला अजय भंडारीनं, जो या ठिकाणी खेळ दाखवला होता रजत मुंडेनं. जणू काय त्याच खेळीला उत्तर देताना आलेला हा षटकार. सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठाच्या कमानाचा. सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठाच्या कमानाचा. भरत मांडे यांचंही आगमन स्टेजवर झालेलं आहे. भरत मांडेंचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर बघतोय आपण या ठिकाणी सुरुवातीची गरज होती, एका चांगल्या सुरुवातीची पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि शेवटच्या चेंडूवर आला तो षटकार. परंतु धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे ते तब्बल 11 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी एक मोठी लढाई सर करायची आहे, जिंकण्यासाठी एक मोठी लढाई जिंकायची आहे, ती चांबारली संघाविरुद्ध या उसाटणी संघाला. परंतु बघतोय अजय भंडारी आज त्याच्या जवळचा सगळ्यात चांगला खेळ त्याला या मैदानावर दाखवणं गरजेचं असेल. कारण उसाटणे संघ म्हटलं की अजय भंडारी याचं नाव अगदी आदरानं घेतलं जातं आणि अशा परिस्थितीत अजय भंडारीला मात्र सर्वस्वी जबाबदारी उचलावी लागणार आहे ती या सामन्यामध्ये. हा सामना जर का त्यांच्या बाजूने झुकवायचा असेल तर. परंतु बघूयात सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे तब्बल धावा पहिल्या षटकाच्या अंती एकूण जमा झाल्या त्या 11. एक विकेट आतापर्यंत गमावली आहे. बाद झालेला फलंदाज अनिकेत ढोपरी, ज्यांना फक्त 4 धाबा स्वतःच्या खात्यामध्ये जमा केल्या. परंतु पाहूयात प्रेक्षकांची तुडुंब वर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. रजत मुंडेला सगळा सपोर्ट पाहायला मिळतोय. परंतु या सगळ्या सपोर्टच्या विरुद्ध खेळताना उसाटणे संघाला त्यांचा खेळ या मैदानावर नक्कीच दाखवणं गरजेचं असेल. कारण तशा पद्धतीचा, तशा ताकदीचा खेळ या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात. कारण आपण नेहमी म्हणतो की यश मिळवणं सोपं असतं, ते टिकवणं कठीण असतं. बऱ्याचशा मैदानावर तुम्हाला यश मिळालं असेल, परंतु तो टिकवण्यासाठी आज तुम्हाला या ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे. आज तुम्हाला तुमची मेहनत या मैदानावर दाखवावी लागणार आहे. कारण आज आपण बघतोय नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय ओमकार पाटील. ओमकार पाटील दुसरं षटक, चांगला प्रयत्न. अजय भंडारी नॉन स्ट्राईक एंडला मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं जास्तीत जास्त स्ट्राईक रजत मुंडेला देण्याचा प्रयत्न केला होता त्या फलंदाजांना. परंतु इथे पाहायला मिळत आहे पहिला चेंडू जातोय निर्धाव. सलामीचा फलंदाज आपण बघितला होता जितू मडवी, वंडावला आलेला फलंदाज.
इथे मात्र जितू मडवीने लगावलाय टोला. हा चेंडू जातोय लॉंगनचा क्षेत्ररक्षक बनलाय फक्त आणि फक्त प्रेक्षक. आयवा झेलसाठी संधी, चेंडू जाईल सीमा पार, षटकार. जशाच पद्धतीने आपण म्हणतो ना की टोशास टोसा, तसं प्रत्युत्तर देणं गरजेचं राहील. कारण समोर आपण बघतोय डोंगरा एवढी धावसंख्या उभी केली आहे. एकूण धावफलक जाऊन पोहोचलं ते 17 या आकड्यावरती. 17 धावा. फुलटॉस चेंडू फेकला होता एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल पण चेंडू जातोय अजून मिसफील्ड पाहायला मिळते. चेंडू जातोय गोळीच्या वेगानं आलेला चौकार. मूडमध्ये थँक्यू डीजे. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. दुसरं षटक 4 षटकांमध्ये तब्बल 75 धावांचा या ठिकाणी आपण बघतोय. पाठलाग करायचा आहे आणि अशीच आग ओकणारी फलंदाजी करणं गरजेचं राहील. ते जासई माफ करा या ठिकाणी आपण बघतोय उसाटणी संघाला सद्यस्थितीला आपण बघतोय ओमकारवर हल्ला केला जातोय. 3 चेंडू त्यांना आतापर्यंत फेकलेत, 10 धावा त्यानं खर्ची केलेत. चांगला प्रयत्न ब्लॉकलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु यष्टांच्यावर फेक करायची की नाही. अंतिम क्षणाला ही सिंगल जाऊ दिली आहे ती या क्षेत्ररक्षकानं. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 22 या आकड्यावरती. अजय भंडारे. आज आपण बघतोय ज्या पद्धतीनं रजत मुंडेनं खेळी केली, ज्या पद्धतीनं रजत मुंडेनं सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली. उंचीचा खांद्याचा पुरेपूर वापर त्यानं केला जेणेकरून चेंडू आणि बॅटचं नातं जुळलं गेलं नाही पाहिजे. निर्धाव चेंडूची सांगता एक मोठी लढाई पार करायची आहे. 75 धावांचं टार्गेट सेट केलं होतं चांबारली संघानं, ते पूर्ण करायचं असेल परंतु इथे मात्र आपण बघतोय पुन्हा एकदा धावांना अंकुश लावलाय. हा चेंडू स्लोवर डिलिव्हरीचा चेंडू अजय भंडारी आधीच तावामध्ये आपण पाहिला होता परंतु या ठिकाणी चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये आहे. ओमकार पाटील मागचा चेंडू वेगवान टाकला होता परंतु या चेंडूवर चेंडूचा टप्पा थोडासा मागे ठेवला, चेंडूला स्लो केलं आणि निर्धाव चेंडूची सांगता. देवेंद्र, आज पाहुण्यांची मांदियाळी सर्व व्यासपीठावर आहे. विविध पक्षातील, विविध संस्थेतील, विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी आज या शेवटच्या रात्रीमध्ये सोनाई प्रतिष्ठान ट्रॉफी 2026 मध्ये आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यामध्ये इसांबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय सुनील थोरवे साहेब इथे आलेले आहेत. त्यांच्या समवेत आदरणीय सतीश महाबदी माजी सदस्य आणि वाशिवलीचे योगेश साळुंके यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे बाजी पण इथे आहेत. थोड्या वेळापूर्वीच सन्माननीय कृष्णा शेठ पारंगे, देवीदासजी पाटील, प्रणित सांगळे, भरत मांडे, आमचे कथारे, बाजी, ही सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत. आदरणीय सुरेशदादा म्हात्रे, खालापूर पंचायत समितीचे माजी सभापती आदी सर्व मान्यवर मंडळी आज इथे उपस्थित आहे आणि सामना पण मला असं वाटतंय अतिशय चांगला होतोय. नक्कीच शेवटचे चेंडू शिल्लक असेल 12. आता मात्र 53 धावांची गरज. ज्या धावा रजत मुंडेनं त्याच्या बॅटच्या साईनं बनवल्या होत्या त्याच धावा आता मात्र पूर्ण करणं गरजेचं राहील. आपण बघतोय उसाटणे संघ ऑन स्ट्राईक या ठिकाणी जितेश मडवी, नॉन स्ट्राईक एंडला अजय भंडारी. दोनही फलंदाज नावाजलेले खेळाडू आहेत, दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत परंतु आत्ता शांत करून ठेवलाय. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक संदेश मुंडेचं. हे चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहे. थोडासा या ठिकाणी सोपा झेल होता परंतु या सोपा झेलला कठीण करून ठेवलं होतं या क्षेत्ररक्षकानं. मिळते ती सिंगल, जीवनदान मिळत आहे ते जितेशला. एका धाब्यानं आपण बघतोय काही बिघडणार नाही कारण 12 चेंडू तब्बल धावा पूर्ण करायच्या होत्या, त्या 53, परंतु आता मात्र 11 चेंडू गरज असेल ती 52 धावांची. 11 चेंडू 52 धावांची गरज. या षटकामध्ये ज्या पद्धतीनं लगावलेले होते षटकार 5 रजत मुंडेनं अगदी तशाच पद्धतीनं त्या स्टाईलनं जर का फलंदाजी केली अजय भंडारीनं तर मात्र या ठिकाणी परिस्थिती तशी पाहायला मिळेल का. परंतु बघूयात. रतन टाटांनी एक वाक्य सांगितलं होतं, सोबत किती लोक असू द्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःला भक्कम बनवा. इथे मात्र अजय भंडारी स्वतःला भक्कम बनवेल का. आणि अजय भंडारीनं या ठिकाणी दाखवून दिलंय जरी या ठिकाणी धावा जास्त असेल परंतु माझ्याकडून अजून या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. जातोय षटकार. हॅलो, रोहित यादव आणि समीर बडेकर यांचंही इथे आगमन झालेलं आहे. समीर बडेकर आणि रोहित यादव यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. कर्जतवरून खास आमच्या निमंत्रणाला मान देऊन
आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अजून 2-3 षटकार आले. गरज असेल ती तब्बल 44 धावांची. या 3 चेंडूमध्ये अजून 1-2 मोठे स्ट्रोक्स आले तर प्रेक्षकांना पण मजा येईल, या सामन्याला मजा येईल. आपण बघतोय सोनाई प्रतिष्ठान आयोजित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सोनाई चषक. जबरदस्त या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळते. आज आपण बघतोय अजून एक या ठिकाणी टोला लगावलाय, चेंडू जातोय वन बाव सीमा रेषे पार. अजून एक दमदार चौकार. सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रत्येकाच्या कमानाचा. जबरदस्त या ठिकाणी प्रतिकार पाहायला मिळते. अशा पद्धतीने प्रतिहल्ला करणं गरजेचं असेल, कारण आपण बघतोय 8 चेंडू शिल्लक आणि शेवटचे आपण बघतोय 40 धावांची अजूनही गरज आहे. यश कधीच तुमच्या दारात येत नाही, तुम्हाला त्याच्यापर्यंत संघर्ष करून पोचावं लागतं आणि तो संघर्ष मैदानात या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद मागितली होती, हा चेंडू टाकला जातोय खराब, परंतु इथे पाहतोय आपण पंचांनी वळण घेतलं, इशारा केलाय, स्वैर धाबेचा इशारा मिळतोय. एका धाबेनंतर कमी पाहायला मिळतंय, रेफर केलाय. नक्कीच या ठिकाणी आमचे तिसरे पंच प्रवीण भोजने या ठिकाणी आपण बघतोय. पंचांनी या चेंडूला स्वैर घोषित केलं होतं, रेफर केलं जात आहे. आपण बघतोय संदेश मुंडे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनील माळी यांचं आगमन इथे झालेलं आहे. आदरणीय प्रल्हादजी मुंडे आणि आत्माराम जांभळे यांचंही आगमन स्टेजवर होतंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रल्हाद मुंडे साहेबांचे चिरंजीव काल याच मैदानावर आणि इट्स वाईट संघातून खेळत होते. वाईट या ठिकाणी कायम ठेवल्या तिसरे पंचारी. इट्स वाईट 8 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 38 धाबांची, माफ करा 39 धाबांची. इथे मात्र पाहायला मिळते चेंडू जातो बॅटची कडा घेऊन, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल तोपर्यंत मात्र चेंडू अजून एक जातोय, चौकार पाहायला मिळतोय या षटकामध्ये. अजून एक इकडे या ठिकाणी शेवटचे 7 चेंडू आणि 35 धाबांची गरज. कुठे आला, शेवटचे चेंडू शिल्लक असतील 35 धावांची गरज. या चेंडूवर जर का मोठा स्ट्रोक्स आला तर मात्र काही वेगळं चित्र पाहायला मिळेल का, परंतु चेंडू जातोय. जशा पद्धतीने आपण म्हणतो ना की सुईमधून धागा टाकावा, तसा हा चौकार गेला आणि या चौकारानं अजूनपर्यंत जिवंत ठेवलाय ते उसाटणे संघाला. या दरम्यान टेंबरी ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय रमेश गायकवाड आणि सन्माननीय रोशन गायकवाड यांचंही आगमन स्टेजवर झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रल्हाद मुंडे साहेब त्यांचंही आगमन. आज शर्यती मला असं वाटतं कुठे दिसत नाही आहेत, त्यामुळे आज मॅच बघायला इकडे आलेले आहेत. मंगेश पांगत पण आलेत, ज्यांना सगळे आक्कू सगळे या नावानं ओळखतात. 2-3 दिवस त्या झाडाखालूनच त्यांनी सगळ्या मॅचेस बघितल्या आहेत, परंतु आज ते स्टेजवर आलेत, त्यांचं मंगेश पांगत यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. एका बाजूला आपण बघतोय सिद्धिका 11 RMP उसाटणे, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय वंशिका आरोही 11 वेताळदेव चांबारली. कोणता संघ जिंकेल? शेवटचे चेंडू शिल्लक असेल 6 आणि गरज असेल ती तब्बल 31 धाबांची. प्रेक्षकांना वाटलं होतं कदाचित हा सामना एकतर्फी होतोय की काय, परंतु अजय भंडारी त्यानं त्याचा नॅचरल खेळ दाखवला. मीही माझ्या गावचा सुपरस्टार आहे अशी फलंदाजी करत असताना भलेही या ठिकाणी रजत मुंडेने सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकलेत, परंतु मी माझ्या जवळची फलंदाजी दाखवण्याचं काम या ठिकाणी नक्कीच बजावलंय. आतापर्यंत आपण बघतोय एकूण धावफलक जाऊन पोहोचलाय ते 44 या आकड्यावरती. आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 6, गरज असेल ती 31 धाबांची. 6 चेंडू 31 धाबा. या ठिकाणी आपण बघतोय जितेश मडवी, अजय भंडारी, एकच विकेट आतापर्यंत या उसाटणे संघानं गमावलाय, परंतु पाहुयात शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल ते गोलंदाज पंकज मुंडेच्या हातामध्ये शेवटचं षटक दिलंय. 6 चेंडू 31 धाबांची गरज. एक चांगला चेंडू त्याला टाकायचा आहे, तो गोलंदाज पंकजला. जबरदस्त चेंडू, परंतु या ठिकाणी काय म्हणतंय, चेंडू जातोय विकेट किपरलाही चकवत चौकारासाठी. बाईकच्या स्वरूपाने हा चौकार पाहायला मिळतोय, परंतु अजूनही सामना या ठिकाणी संपलेला नाहीये, कारण आपण बघतोय शेवटचे चेंडू शिल्लक असेल ते 5. 27 धावांची अजूनही गरज आहे. शुभम नॉस्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळते अजय भंडारी त्याच्याशी चर्चा करत असेल की सगळे चेंडू तू खेळ, परंतु आज
आपल्या गावाची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे. आज शेवटपर्यंत जा, हा सामना गेला पाहिजे, त्या इराद्यानं तू फलंदाजी केली पाहिजे. परंतु बघतोय सध्या 49 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. 4 चेंडू 26 धावांची गरज. हाईट हॅलो, वेस्ट हाईट या तळे- ठिकाणी चेक केली जाईल. आमचे तिसरे तळेगावचे पंच- आमचे पाहुणे जगदीश कडपे आणि डेरवलीचे सूरज शेठ पाटील यांचं आगमन इथे होत आहे, उर्फ पप्पू शेठ. पप्पू शेठचं हार्दिक हार्दिक स्वागत. लांबूनच पप्पू शेठनं आम्ही ओळखलं तिकडून, पिवळे पिवळे धमक चमकले तिकडून. पप्पू शेठ आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रवीण शितकणगे, दत्ता लबडे या पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा इशारा आलाय, फेअर डिलिव्हरी. आपण बघतोय शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. 26 धावांची गरज आहे. चांगला चेंडू, पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. चांभारली संघाची गोलंदाजी आता मात्र भेदक पाहायला मिळते. दुसऱ्या धाब्यासाठीचा हा संघर्ष. भलेही या ठिकाणी आपण बघतोय सामना आपल्या बाजूने नसेल, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत या ठिकाणी लढत देण्याचं काम नक्कीच पाहायला मिळतंय. कारण शिवरायांची एक शिकवण आहे, राज्य छोटं का असे ना, परंतु ते स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारं असावं. आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण बघतोय भलेही या ठिकाणी टार्गेट पासून लांब असेल तो आपण बघतोय उसाटणे संघ, परंतु त्यांचा संघर्ष. चांगला प्रयत्न इथे मात्र आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न केला होता. चेंडूच्या आपण बघितलं होतं, चेंडूचा टप्पा थोडासा मागे ठेवला आणि चेंडूला ऑफस्टिकच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गोलंदाज पंकजनं. एकूणच पाहायला मिळतंय निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 2, गरज असेल ती 24 धावांची. आता मात्र आपण बघतोय सामना जवळजवळ या ठिकाणी झुकलाय तो चांभारली संघाच्या बाजूनं. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. पंचांनी बोर्ड उंचावलाय. पायचीच्या स्वरूपानं बांधून तंबूत परतावं लागेल. दुसरी विकेट गमावली आहे हॅलो. ती उसाटणे संघानं. लोधिवलीचे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी रामदास खाने यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. बाजी व्यासपीठावर बसलेले आहेत. बाजींकडे जाणार आहोत आपण नंतर पिच रिपोर्टसाठी, कारण ही विकेट त्यांनी बनवलेली आहे. 7-8 दिवस मेहनत घेतली आहे, आखली आहे. त्यामुळे या विकेटवर एक बॅटिंग विकेट मला असं वाटतं त्यांनी बनवली आहे फलंदाजांसाठी. आणि हा सामना जिंकलाय तो वंशिका आरोही 11 वेताळदेव चांभारली संघानं. अभिनंदन. मग चांभारली संघ या ठिकाणी हार्डलक म्हणेन मी. उसाटणे संघ कुठे कमी पडलात, कुठे या ठिकाणी चुका झालात, तुम्ही त्याचा नक्कीच विचार कराल आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला नक्कीच शुभेच्छा असतील. परंतु काय जबरदस्त खेळ केला रजत मुंडे. जबरदस्त खेळ या ठिकाणी त्या आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना त्यांनी सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली. नो डाऊट या सामन्याचा हिरो पुन्हा एकदा ठरलाय आपल्या रसानीचा वंडर बॉय. या ठिकाणी आपण बघतोय रजत मुंडे. रजत मुंडे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी बोलतोय पुन्हा एकदा आमचे स्वागत कक्षाकडे, जिथे आमचे गुरुवर्य टीके माळी सर या ठिकाणी. रोहित मालकर यांच्याकडून रजत मुंडेसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच या ठिकाणी मोबाईल एका प्रेक्षकाचा हरवला आहे. जर कोणाला सापडला असेल तर प्लीज द्यायचा आहे. ओके. चांभारली संघ विजयी झालेला आणि मॅन ऑफ द मॅच रजत मुंडेला मिळते. रजत मुंडेला मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर येऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारावा. कृष्णाशेठ पारंगे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभहस्ते पारितोषिक देण्यासाठी यावं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कृष्णाशेठ पारंगे यांच्या शुभहस्ते देण्यात येतोय, जे खालापूर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य आहेत. रजत, वेलकम टू रसायनी वन्स अगेन ना. काय ISPL चा अनुभव सांग थोडा. नक्कीच खूप वरचा लेवल आहे ISPL. आणि मी
तिथे खेळायला थोडा खूप मजा वाटते, कारण इंटरनॅशनल लेवलचे सगळे बॉलर वगैरे असतात. सो त्या टुर्नामेंटसाठी एक्साइटेड असतो दरवेळी. पण इथे आल्यावर सर्व चेंज होतं. समजा आपलं बॅचमध्ये असलो तरी इथे येऊन फॉर्मला येऊ शकतो, असा ग्राउंड आहे माझ्यासाठी. होम ग्राउंड आहे आणि तुम्ही मला असं वाटतं फॉर्ममध्ये तर आहातच ऑलरेडी. इथे 50 मारल्यावर काय तुमच्या भावना आहेत? नक्कीच चांगलं वाटतं. लोकल क्राऊड समोर स्कोअर करून टीमला मॅच जिंकून खूप चांगलं वाटतं आहे. आणि जसा फ्लो चालला आहे तेच फ्लो आता चालू ठेवायचं आहे. येस, कंटिन्युअस तुझा फ्लो राहील अशी आपण अपेक्षा करूया. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मी आदरणीय कृष्णा शेठ पारंगे यांना विनंती करतो की रजतसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यावा. खालापूर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य आहेत ते कृष्णा शेठ पारंगे आणि आत्ताच आलेल्या माहितीनुसार भावी सभापती सुद्धा ते असतील आणि त्यांना आपण ॲडव्हान्समध्येच आपण त्यांना भावी सभापती पदाच्या शुभेच्छा